धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे, कारण ठाण्यातील दिवा मुंब्रा दरम्यान 8 प्रवासी लोकल रेल्वेतून पडल्याची घटना घडली आहे। कसारा सीएसएमटी लोकलमधून हे सर्व प्रवासी पडल्याची रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। लोकलमधून पडलेल्या 8 पैकी 6 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर एकूण 4 जणांचे मृतदेह ठाण्यातील रुग्णालयामध्ये आणल्याची माहिती आहे। गर्दीमुळे 2 लोकलमधील प्रवासी एकमेकांना घासल्यामुळे हे जे सर्व प्रवासी होते ते ट्रॅकवर पडले, तर 10 प्रवासी रेल्वेतून पडले असून 9 जणांवर ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती सध्या समोर येते आहे। भीषण अशी दुर्घटना ठाण्यातील दिवा मुंब्रा दरम्यान 8 प्रवासी लोकल रेल्वेतून पडल्याची सध्या माहिती मिळते। कसारा सीएसएमटी लोकल जात होती, त्या दरम्यान प्रवासी पडलेले आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे। आणि लोकलमधून जे पडले त्यापैकी 8 पैकी 6 प्रवाशांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, भीषण अशी दुर्घटना, भीषण असा अपघात, 2 लोकलमधील प्रवासी एकमेकांना घासले, त्यामुळे हे सर्व प्रवासी ट्रॅकवर पडल्याची माहिती मिळते। काय सध्याच्या नवीन अपडेट्स? नक्कीच ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या मुंब्रा रेल्वे स्थानकात सध्या मी आहे। सकाळी 9:30ची ही घटना आहे, ज्या वेळेला कसाऱ्याहून मुंबईकडे येणारी जी कसारा फास्ट लोकल होती ती जेव्हा मुंब्रा रेल्वे स्थानकात आली, त्याच दरम्यान दुसऱ्या एका लोकल जी आहे ती बाजूला जात असताना रेल्वे ट्रेनमध्ये जे लटकलेले प्रवासी होते ते प्रवासी जे आहेत ते रेल्वे ट्रॅकवरती पडले आणि या संपूर्ण घटनेमध्ये एकूण 10 रेल्वे प्रवासी जखमी झालेले आहेत। त्यातला 4 जणांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे। 3 मृतदेह जे आहेत ते ठाण्यातल्या सिव्हिल रुग्णालयात ठेवण्यात आलेले आहेत, तर एक मृतदेह जे आहे तो कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज या महानगरपालिकेच्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत। आणि अनेक प्रवासी जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती सध्या कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सकाळची वेळ असल्यामुळे कसाऱ्यावरनं जी काही फास्ट लोकल येते ती नेहमीच प्रवाशांनी गच्च भरलेली असते, त्यामुळे रेल्वे प्रवासी जे आहेत ते लटकून प्रवास करत असतात आणि त्यातलीच ही घटना जी आहे ती गंभीररित्या घडलेली पाहायला मिळते। ज्या ठिकाणी मी आहे त्या ज्या ठिकाणी हा घटना घडली त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे रेल्वे प्रवासी ट्रॅकवरती पडलेले होते त्यांच्या चपला आणि बुट देखील ट्रॅकवरती पडलेले पाहायला मिळतात। अनेकांच्या बॅगा ज्या आहेत त्या देखील रेल्वे ट्रॅकवरती अजूनही पडलेले पाहायला मिळतात। ज्या वेळेला आता जर तुम्ही ही माझ्या मागे जी फास्ट येणारी लोकल बघाल तर त्याचा स्पीड बघाल तर अत्यंत जलद गतीने ही लोकल जी आहे ती आपल्याला या ठिकाणाहून येताना आपल्याला पाहायला मिळते आणि नेहमीच अशा स्पीडनी फास्ट लोकल जी आहेत ती कसारा स्थानकावरनं मुंबईच्या दिशेने जाताना ही घटना घडलेली आहे। ज्या प्रकारे आपण ह्या रेल्वेचा स्पीड बघताय त्या स्पीडमधनं ही रेल्वे जी आहे ती कसारा मुंबईच्या दिशेने जात होती आणि त्याच दरम्यान त्याच्या बाजूच्या ट्रॅकवरनं जी मुंबईवरनं ठाण्याच्या दिशेने जी समोरची लोकल पाहतायत तशीच एक लोकल जी आहे ती येत असताना हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला आहे। आणि ज्या ठिकाणी ही लोकल उभे आहेत बरोबर त्याच ठिकाणी हे सर्व रेल्वे प्रवासी जे आहेत ते पडलेले होते। आता सर्व जखमींवरती जे आहेत ते उपचार सुरू आहेत। पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी जे आहेत ते या घटनास्थळी पोहोचलेले आहेत। ही घटना जी आहे अत्यंत दुर्दैवी म्हणावी लागेल, कारण ही घटना जी आहे पहिल्यांदाच घडलेली नाहीये, तर अनेकदा अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत ते वारंवार घडत असतात। अनेकदा रेल्वे प्रवासी संघटना असतील, रेल्वे प्रवाशांनी जादा लोकल वाढवाव्या, जास्त थांबे वाढावे अशी मागणी जी आहे ती वारंवार रेल्वे प्रशासनाकडे केलेली होती, मात्र रेल्वे प्रशासनाकडनं कुठल्याही प्रकारची दखल जी आहे ती न घेतल्यामुळे अनेकदा अशा प्रकारचे अपघात जे आहेत ते घडलेले पाहायला मिळतात। ही जी घटना घडलेली आहे ती मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान घडलेली आहे, मात्र या ट्रॅकवरनं जर आपण पुढे जाल तर एक मुंब्राचा एक टनेल लागतो, एक बोगदा जातो, त्या बोगद्यामधनं देखील अनेक रेल्वे प्रवासी पडून मृत्यू झाल्याची घटना देखील अनेकदा घडलेली पाहायला मिळते। आता सध्या तरी जखमींवरती उपचार कळवा रुग्णालयामध्ये चालू आहेत। आता या मृत्यूंचा आकडा नेमका किती हे देखील पाहणं महत्वाचं असणार, कारण जे रेल्वे प्रवासी ट्रॅकमध्ये पडले ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती उपचार जे आहेत ते सध्या सुरू असलेले पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत दिवा रेल्वे स्थानकाचे रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आहेत, ज्यांनी अनेकदा वारंवार मागणी केलेली आहे। दादा, काय सांगाल, कसं बघता या घटनेकडे? कारण अनेकदा तुम्ही दिवा रेल्वे स्थानकातनं मागणी केलेली आहे, जादा लोकल वाढावी, प्रवाशांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी ठोस पावलं उचलाय, मात्र ही घटना घडलेली आहे, नेमकं कसं बघता या घटनेकडे? खरं तर आजची घटना ही पहिल्यांदा दुर्दैवी आहे आणि प्रशासनाचा जितका निषेध करावा तितका कमी आहे, कारण आम्ही सातत्याने मागणी करतोय की ह्या उपनगरीय रेल्वे मार्गावर ह्या लोकलची संख्या ही वाढली पाहिजे आणि ह्या सरकारी कामकाजाच्या वेळा आहेत त्या बदलल्या पाहिजेत, जेणेकरून गर्दी कमी होईल।
तुम्ही पाहिलं असाल तर 2024 या वर्षभरात 309 पेक्षा जास्त प्रवासी हे लोकलमधून पडून मृत्युमुखी पडलेले आहेत आणि या वर्षीचा विचार केला तर ती संख्या जानेवारीपासून आतापर्यंत 100 पेक्षा जास्त आहे. एवढे लोकल प्रवासी आमच्या लोकलमधून पडून मृत्युमुखी पडतात. प्रशासन याकडे फारसं लक्ष देत नाही आणि परिणामी आज जो अपघात घडला खरंच दुर्दैव आहे. या घटनेतून रेल्वे प्रशासनाने नक्कीच काहीतरी घेण्यासारखं आहे. जर नसेल तर मला असं वाटतं की एखादं तीव्र आंदोलन यासाठी उभं राहील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार आहे इथलं प्रशासन असेल. नक्कीच अनेकदा आंदोलनं निदर्शनं केलेली आहेत, मात्र रेल्वे प्रशासनाकडनं कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. आपल्यासमोर भाजपचे आमदार निरंजन डावखरे देखील घटनास्थळी पोहोचलेले आहेत. या संपूर्ण घटनेचा आढावा जे आहे ते रेल्वे प्रशासनाकडनं आणि पोलीस प्रशासनानं घेताना पाहायला मिळत आहेत. नेमकी ही घटना कशा प्रकारे घडली, नेमकं ह्याच्या मागचं कारण काय हे शोधणं जे आहे ते सध्या तरी सुरू आहेत. अनेक रेल्वे प्रशासनाचे अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. संपूर्ण घटनेची माहिती सर्व अधिकारी जे आहेत ते या मुंब्रा रेल्वे स्थानकामध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी पोहोचलेलं आहे. नेमकी काय घटना घडली याची माहिती जी आहे ती सध्या घेणं सुरू आहे. आप लोग देख ही रहे हो, रश आवर में दिक्कत होती है. मंडे का दिन है, संडे के बाद में मंडे के दिन के अंदर में हमेशा इस टाइम पे ऐसा होता है. और हम लोग हमेशा आप देखोगे आरपीएफ के लोगों को इन्होंने इंस्ट्रक्शन दिए हैं कि आप हमेशा जो प्लेटफॉर्म का एंड है वहां पे रहें. प्लेटफॉर्म के एंड पे पहले रैंप हुआ करता था, रैंप तो तोड़ दिया गया. यहाँ पे हम लोगों ने ये भी कोशिश करी कि कोई उतर कर नीचे न जाए. तो रेलवे अपनी तरफ से कोशिश कर रही है, लेकिन पैसेंजर्स को भी आप लोग अवेयर करिए. सर, डोर बंद करने के बारे में बातचीत हो रही है. हाँ. तो अभी उसके बारे में कैसे आगे आपको इंस्ट्रक्शन आए कुछ है आपने तो ये प्लानिंग में है. आप समझते हैं कि ये सारे कोचेज जहाँ बन रहे हैं ना, जो पुराने कोचेज हैं धीरे धीरे कर करके हटेंगे. इसके अलावा भी हम लोग प्रयास कर रहे हैं. पहली चीज तो यही है कि यात्रियों को काउंसलिंग करना एक दुखद घटना है. लोगों को हम लोग बताते हैं, अपने स्टाफ जहाँ तक होता है उनको लगाते हैं. उसके बाद भी ये कोशिश यही करते हैं कि ऐसी दुर्घटना फिर दोबारा न हो. भीड़ कम होने के लिए क्या अभी जैसे आरपीएफ हमेशा रहती है प्लेटफॉर्म पे, तो अभी क्या उनकी संख्या बढ़ाई जाएगी? जो पीक आवर में हम लोग अधिक से अधिक स्टाफ को लगाते हैं. और पीक आवर में हम लोग ये भी बोलते हैं स्टाफ को कि जहाँ जहाँ पर प्लेटफॉर्म के एंड्स हैं वहाँ पे आप ज्यादा स्टाफ लगाओ. आप देखते होंगे कि आरपीएफ कई बार महिला कोच के ऊपर में और भी जगह पे सीटी बजाती रहती है, लोगों को अवेयर कराती है. अगर संख्या कम होती है, कंट्रोलेबल रहती है, तो उनको काउंसिल भी करते हैं हम लोग. समय समय पे यात्री संघ से बता रहते हैं और हम लोगों ने काउंसिलिंग के कई सारे तरीके निकाले हैं. सर, ऐसे कितने ब्लैक स्पॉट है जहाँ पर ऐसी इंसिडेंट होने के चांसेस है जिनके यहाँ ये सारी जगह बनी हुई है आप, लेकिन ये मुंब्रा ना ये पुराना स्पॉट है कर्व के कारण. और कई सारी गाड़ियाँ चूंकि बीच में जगह खाली है, कई सारे ऐसे स्टेशन नहीं है, इसलिए गाड़ियाँ रुकती कम है और थ्रू जाती है, स्पीड रहती है काफी. यात्रियों को समझाना पड़ेगा इस बात को कि वो जान जोखिम में डाल करके इस तरह से न चले. ओके, थँक्यू. ज्या प्रकारे रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे की डोंबिवली ते कळव्या दरम्यान अनेक असे ब्लॅक स्पॉट आहेत ज्या ठिकाणी हे अपघात जे आहेत ते वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या वेळेला ही ट्रेन जी फास्ट ट्रेन जी आहे ती दिवा रेल्वे स्थानकातनं जेव्हा मुंब्रा रेल्वे स्थानकात येते त्यावेळेला त्याचा एक टर्निंग आहे, त्या टर्निंगला लोकलला धक्का बसतो आणि या धक्क्यामध्ये देखील रेल्वे प्रवासी पडून मृत्यू झाल्याच्या घटना ज्या आहेत त्या अनेकदा घडलेल्या आहेत. मुंब्राचा जो टनेल आहे त्या टनेलमध्ये देखील पडून मृत्यू झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आजची घटना जी आहे ती अतिशय गंभीर आणि धक्कादायक घटना म्हणावी लागेल, कारण या घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे, अनेक जण जखमी झालेले आहेत, त्यांच्यावरती कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र आता या घटनेनंतर तरी रेल्वे प्रशासनाला जाग येते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सध्या तरी सर्व रेल्वे प्रशासनाचे अधिकारी जे असतील ते या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आलेलं पाहायला मिळत आहे. सकाळच्या वेळेला ह्या मुंब्रा रेल्वे स्थानकामध्ये अशीच मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती व्हायला लागते. खरं तर कसारा असेल, कर्जत असेल, कल्याण डोंबिवली असेल या ठिकाणाहून जेव्हा लोकल येते, जेव्हा मुंब्रा रेल्वे स्थानकात किंवा कळवा रेल्वे स्थानकात जेव्हा लोकल येते त्यावेळेला दिवा असेल, मुंब्रा असेल आणि कळव्यातल्या रेल्वे प्रवाशांना जे आहेत अनेकदा लोकलमध्ये चढण्यासाठी त्रास होतो, त्यांना चढायला मिळत नाही, कारण तिथनं ज्या लोकल येतात त्या प्रवाशांनी पूर्णपणे भरलेल्या असतात. त्यामुळे या रेल्वे स्थानकातल्या प्रवाशांना न उतरता येतं ना चढता येतं आणि अशातच अनेकदा अपघात जो आहे तो घडलेला पाहायला मिळतोय. ज्या वेळेला लोकल कुठलीही स्लो असेल किंवा फास्ट असेल, ज्या वेळेला मुंब्रा रेल्वे स्थानकात येते
किंवा कळवा रेल्वे स्थानकात असेल त्यावेळेला त्या रेल्वेच्या लोकलच्या डब्यावरती प्रवाशांची इतकी गर्दी असते की नाईलाजास्तव रेल्वे प्रवाशांना जीवघेणा प्रवास जो आहे तो नेहमीच करावा लागतो आणि याच जीवघेणा प्रवासामुळे अशा प्रकारे अपघाताचे बळी जे आहेत ते रेल्वे प्रवासी पडताना आपल्याला पाहायला मिळतात.